प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक क्षणाला समाजात स्वतःच्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत परिस्थितीला निर्धाराने सामोर जात संघर्षाला जिद्दीने समोर जाणाऱ्या आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या, स्वप्नांना बळ देणाऱ्या, स्वतःचा मार्ग स्वतःच शोधणाऱ्या आणि जगासाठी प्रेरणास्रोत ठरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला व माता भगिनींना आज महिला दिनाच्या निमित्तानं मी निवेदक सूत्रसंचालक सिद्धेश्वर सोळंके माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा। खरं तर बांधवांनो, आज आपण सर्वजण महिला दिन साजरा करत आहोत। तर निश्चित मला वाटतं महिला दिन साजरा करत असताना आजच्या दिनी प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला, प्रत्येकाच्या फेसबुक, सोशल मीडियाच्या प्रत्येक माध्यमावरती स्टेटस पाहायला मिळतोय। खरं तर महिला दिन साजरा करत असताना बांधवांनो, एक गोष्ट कायम आपण लक्षात घेणं गरजेचे आहे, ती म्हणजे महिला दिन साजरा करत असताना खऱ्या अर्थानं आज आपण महिलांचा सन्मान करतोय का? आज आपल्या भारत देशामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक मिळते का? त्यांना सुरक्षितता मिळते का? मिळत नाही तर याचं कारण काय? ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवून प्रत्येक माता भगिनींना सुरक्षा देणं, प्रत्येक माता भगिनींचा सन्मान करणं आणि प्रत्येक माता भगिनींना संकट समयी आधार देणं तुमचं माझं या भारत देशाचा एक नागरिक म्हणून आधी कर्तव्य आहे। आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपण ते आपलं कर्तव्य यथोचितपणे पाळाल याच्या महिला दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। खरं तर आज एकंदरीत या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये महिलांवरती अत्याचाराच्या घटना पाहिल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये महिलांना खऱ्या अर्थानं संरक्षण मिळतंय का, हीच अवस्था आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळते। कुठे एसटी बस स्टँड वरती त्या बसमध्ये महिलांवरती बलात्कार केला जातो। दिवसा ढवळ्या आमच्या माता भगिनींना, महिलांना रस्त्यावरती चाकून काहीतरी कारण दाखवून भोसकवलं जातं, त्यांची हत्या केली जाते। सातत्यानं बलात्काराच्या केसेस वाढताना पाहायला मिळतात। खरं तर बांधवांनो, ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे, हे शासनाचं सुद्धा कर्तव्य आहे। त्यासोबतच एक नागरिक या नात्यानं तुमचं माझं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे। राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी, माता सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाबाई या महान महिला क्रांतिकारकांना आपल्याला शिकवण दिली की या देशातल्या प्रत्येक माता भगिनींचा सन्मान ठेवला पाहिजे। कारण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये मातेला सन्मान दिला। प्रत्येक मातेला आई समान त्या ठिकाणी पाहण्याचं काम माझ्या छत्रपती शिवरायांनी केलं। आणि ते छत्रपती शिवरायांचे विचार आपण समोर घेऊन जात असाल तर मला वाटतं आज राज्यामध्ये आणि देशामध्ये माता भगिनींचा सन्मान तुमच्याकडनं, माझ्याकडनं, आपल्या सर्वांकडनं झाला पाहिजे। हेच आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण संकल्प करूया, एवढंच या निमित्तानं सांगतो। धन्यवाद मित्रांनो।